सोडले. डिटेलमध्ये जे आपले सर्व ऑफिसर्स आपली जी पूर्ण टीम आहे, टीम औरंगाबाद यांनी आपला आपला मत आणि आपला एक्सपिरियन्स या विषयावर मांडलेला आहे. नाव मागच्या 3 महिन्यापासून आपण हे फाईट करत आहे. याच्यामध्ये पूर्ण 3 महिन्याचे मी डिटेल्समध्ये नाही जाणार आहे. त्याच्याबाबत 3 या 4 जवळपास मी फेसबुक लाईव्ह केलेले आहे. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हे पूर्ण 3 महिन्याची जर्नीच्या त्यामध्ये अवेलेबल आहे. नाव ओनली फ्यू फॅक्ट्स दॅट आपल्याकडे आजचे 3 महिन्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पेशंटला केअर करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, CCC, DCHC अँड DCH हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या पूर्ण नियोजन आपण केलेलं आहे आणि भविष्यामध्ये पण आपल्याकडे हे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी नाही भासू देणार आहे. हे आमच्या सर्वांच्या आपल्याकडे प्रोग्रेस आहे. माननीय विभागीय आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी साहेबांसोबत नेहमी आमची बैठक होत राहिलेली आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये जी आपली स्ट्रेटजी आहे ते स्ट्रेटजी आपण ठरवलेली आहे त्याप्रमाणे जात आहे. त्याचा परिणाम हे आहे की आज आपल्याकडे पर्याप्त मनुष्यबळ सर्व डिपार्टमेंट कडून पूल करून कोरोनाच्या विरुद्धमध्ये पुरेशा उपलब्ध आहे. जवळपास 3000 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे. जवळपास 4000 बेड्सची आपल्याकडे CCC कोविड केअर सेंटरची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि याच्या व्यतिरिक्त DCHC आणि DCH मध्ये वेगळी एनफ फॅसिलिटी अवेलेबल आहे. माननीय पालकमंत्री साहेबांचे आणि माननीय CM साहेबांच्या पुढाकाराने आपल्याकडे मेल्ट्रॉन नावाची नवीन बिल्डिंग अवेलेबल झालेली आहे. त्यामध्ये तो बिल्डिंग आता CCC म्हणून काम करत आहे. त्यामध्ये जवळपास 300 पेशंट आहे आणि लवकरच तो DCHC म्हणून फंक्शनमध्ये येणार आहे. नाव जे चेंज मागचे काही दिवसामध्ये झाला तो चेंज बाबत इतका आहे की बिफोर लॉकडाऊन आमच्याकडे जवळपास 60 to 80 पेशंट दर दिवशी येत होते. आता लॉकडाऊन नंतर जवळपास 100 to 120 पेशंट आमच्याकडे दररोज येत आहे. आशंका अशी होती की लॉकडाऊन नंतर यामध्ये गुणाकाराने वाढ होणार आहे आणि खूप भयावह परिस्थिती उद्भवणार आहे. बट औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ही परिस्थिती पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे. डिफरंट मॉडेल्सचे जे चांगले ऑस्पेक्ट्स आहेत ते आपण अडॉप्ट केलेले आहे आणि त्यामध्ये आपण स्पेशल टास्क फोर्स कॉन्टॅक्ट मॅपिंगसाठी डिप्लॉय केलेली आहे. आता स्वॅब कलेक्शन आपला दारी नावाच्या आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्यामध्ये 10 टीम स्वॅब कलेक्शनसाठी डिप्लॉय होतील. 1000 मोबाईल फीवर क्लिनिक आपण औरंगाबाद शहरामध्ये डिप्लॉय केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त MHF माझ्या हेल्थ माझ्या हाती एक नावाचा एक फंक्शन आपण नागरिकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामध्ये 3 फंक्शन आहे. पहिली, घर बसून आपले नागरिक MHF डाउनलोड करून त्यामध्ये जाऊन कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड अवेलेबल आहे, किती वॅकन्सी आहे, किती ऑक्युपाइड आहे हे बघू शकत आहे. तो बेड अवेलेबिलिटी इन प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड गव्हर्नमेंट हॉस्पिटल MHF मध्ये अवेलेबल आहे. नागरिक बघू शकत आहे. यासोबतच स्वतःची चाचणी करण्याचा पर्याय पण त्यामध्ये दिला गेला आहे. प्रत्येक नागरिक पल्स ऑक्सिमीटरने आणि थर्मल थर्मामीटरने जे त्याला पाहिजे ते चाचणी करून त्याचा अहवाल त्या ॲपमध्ये देऊ शकत आहे. आणि आमचे डॉक्टर्स कंट्रोल वॉर रूम, कोरोना वॉर रूम जे आमच्या आहे तिथे बसलेले आहे. आता जसा संजय साहेबांनी सांगितलं एक एक्सपिरियन्स त्याप्रमाणे इमिडिएटली डॉक्टर्स कॉल करतात आणि जर फर्दर मेडिकल विचारपूस या मेडिकल हेल्थ काय निडेड आहे त्याच्याबाबत डिसिजन घेऊन इमिडिएटली आपले जे पेशंट आहे त्याला मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल होतात. चेस द व्हायरस जे आपला टॅगलाईन आहे यामध्ये जे आपली मोबाईल फीवर क्लिनिक्स आहे, जे आपले सेल्फ टेस्टचे ऑप्शन आहे ते याच्यावरती कॉन्टॅक्ट मॅपिंगची स्पेशल टास्क फोर्स आहे. 24/7 कोविड वॉर रूम आहे. हे पूर्ण जे फंक्शन्स एक इकोसिस्टम क्रिएट केला गेला आहे तो चेस द व्हायरस अंतर्गत केला गेला आहे. आणि आता मागचे काही दिवसापासून आपण टेस्टिंग मध्ये रिव्होल्युशनरी इन्क्रीज केलेला आहे.
आयसीएमआरची गाईडलाईन पण फ्लेक्सिबल झालेली आहे. राज्य शासनाने टेस्टिंगच्या थोडासा डेमोक्रेटायझेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे आता आमच्याकडे संधी अवेलेबल आहे. या अनुषंगाने आपण टेस्टिंग थोडीशी वाढवलेली आहे आणि भविष्यामध्ये आणखी वाढवणार आहे. नाव हे आतापर्यंतची परिस्थिती होती. व्हॉट अबाउट नेक्स्ट, व्हॉट अबाउट फ्युचर. फ्युचर बाबत असा आहे की सिच्युएशन आता अंडर कंट्रोल आहे. बट जर सिच्युएशन आमचे कॅल्क्युलेशन में हळूहळू जर आउट ऑफ कंट्रोल गेली या जाऊ लागली देन आपण औरंगाबाद शहरामध्ये एक वेळा परत लॉकडाऊन करणार आहे. या कारण करूया. तो आम्ही सिच्युएशनवर क्लोजली मॉनिटर करत आहे आणि जर तशी परिस्थिती उद्भवली देन वी विल इम्पोज कर्फ्यू इन औरंगाबाद सिटी. हे आपली भविष्याची रणनीती आहे. आणि त्याच वेळेमध्ये आपण मॅक्सिमम जे पॉझिटिव्ह पेशंट आहे त्यांना आपण टेस्ट करून ट्रीट करून आणि ते लॉकडाऊन नंतर एक सेफ अँड सुरक्षित जे शहर आहे ते आपण त्यामध्ये फंक्शन करूया. माझे धन्यवाद. या ठिकाणी थोडक्यात माननीय पोलीस आयुक्त साहेब या ठिकाणी आपलं मांडतील. सर मान्यवर धन्यवाद. आता नाकेबंदी करून तसेच पोलीस पेट्रोलिंग व्हॅन फिरवून सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याला आपण कठोर इम्प्लिमेंटेशन सुरू केलेले आहे. थोडेफार सुरुवातीला आम्ही ज्याला समुपदेशन करतोय नंतर कारवाई करणार 180 खासकर ते मास्क वापरते. त्याप्रमाणे रात्री 7 ते 5 आपली सकाळी 5 हे आपण कर्फ्यूच्या देखील थोडी अंमलबजावणी करतोय. त्यामध्ये नागरिकांना थोडे प्रॉब्लेम थोडे दिक्कत येईल परंतु ते आपल्याला करावंच लागेल आणि आपण आम्हाला सहकार्य करावे. तिसरी विनंती आमची अशी आहे की हा जे रोग आहे त्यामध्ये आपण सर्वांना आपण अधिकारी असतात किंवा सामान्य जन असतात वरिष्ठ लोक असतात सर्वांना आपल्याला सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये यावं लागेल. आपण स्वतःहून काय करू शकता याकडे बघावं लागेल. जर आपण एका ठिकाणी उभे आहात तर तिथे सोशल डिस्टन्सिंग वगैरेचं पालन करायला लावा. ही अशा प्रकारची जनजागृती आपल्याला निर्माण करावा लागेल. आणि त्याचप्रमाणे समजा की जर क्वारंटाईन वगैरेची गरज असली तर आता एक कॉलनीमध्ये काहीतरी ब्लू बेल्स कॉलनीमध्ये त्यांनी चांगली सेल्फ क्वारंटाईनची एक सुविधा करून घेतलेली आहे. आम्ही देखील पोलिसांसाठी केलेली आहे. कैलाश शिल्पमध्ये केलेली आहे तसंच आमचे वसाहतमध्ये केलेली आहे. अशा प्रकारची आपल्याला नवीन इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. मी एवढे सध्या म्हणतो आणि अजून स्टॅटिस्टिक्स बाबत काहीतरी असेल तर आपल्याला जे आपले डेली प्रेस लोक असतात त्यामध्ये आम्ही देणार. धन्यवाद. थँक्यू सिटी साहेब. या ठिकाणी जसं सुरुवातीलाच आपण या ठिकाणी स्पष्ट केलं आपल्या सर्वांचे आभार. आपण इतक्या पेशंटली आमचे जे सर्व सहकारी आहेत त्या सर्व सहकाऱ्यांना आपण ऐकून घेतलं. या ठिकाणी फायनली 1-2 मिनिटात आमचे विभागीय आयुक्त साहेब आज या ठिकाणी ते पालक या भूमिकेमध्ये आहेत आपल्या सर्वांच्या सोबतीने आहेत ते आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. फक्त 2-3 मेसेजेस आपल्या मार्फत माझं स्वतःचंही बारीक लक्ष आहे औरंगाबादच्या अत्यंत छोट्या गोष्टीवर लक्ष देतं. जसं मी मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात लक्ष आहे. औरंगाबाद सिटी आणि वॉर्डमध्ये तर खूप जास्त लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांनी दहशतीत यायचं किंवा घाबरून द्यायचं कारण इथले जे मुख्य अधिकारी इथं बसलेले आहेत कलेक्टर म्युन्सिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनर हे परफेक्ट कोऑर्डिनेशनने काम करत आहेत. आणि विभागीय आयुक्त म्हणून जसं माझ्याकडे बरीच शहरं आहेत आणि जिल्हे आहेत त्याबरोबर औरंगाबादच्या अत्यंत बारीक घटनांवर माझं बारकाईनं लक्ष आहे. मी स्वतः अनेक हॉस्पिटल्समध्ये फिरत आहे, क्वारंटाईन सेंटरला फिरत आहे किंवा कंटेनमेंट झोनमध्ये फिरत आहे, CCC भारतमध्ये फिरत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांशी सुद्धा मी खूपदा चर्चा केलेली आहे. इव्हन ICU वॉर्ड जो आहे कोविड वॉर्ड त्याच्यातसुद्धा मी जाऊ. त्यामुळे माझी फक्त औरंगाबादकरांना एक माहिती राहील की आपण घाबरून जाऊ नका. या रोगातून बरे होणाऱ्याची संख्या पण फार मोठ्या प्रमाणात. तर माझं एकच म्हणणं आहे की काही लोकांसाठी मात्र हा रोग फार घातक सिद्ध होत आहे. ते कोण आहेत काही लोक हे आपल्याला माहिती. कदाचित आपल्या चुकीमुळे आपल्या घरातल्या एखाद्या माणसाचा याच्यात नंबर लागू शकतो.
त्यामुळे जसं CP साहेबांनी सांगितलं की नागरिकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. हा जर सहभाग नसेल आणि नागरिक जर काळजी घ्यायला तयार नसतील तर कदाचित काळजी न घेणाऱ्याला काही होणार नाही, परंतु त्यांच्या घरच्या एखाद्याला किंवा त्यांच्या जवळच्या एखाद्या माणसाला मात्र प्रॉब्लेम निश्चित होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर बाबत मी एवढंच सांगतो की महानगरपालिकेमध्ये आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन क्लॅम्पडाऊन केलं आहे आपण काही दिवसापासून, आणि महानगरपालिकेची ताकद आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा पूर्ण सपोर्ट आहे, त्यांना शासनाचाही पूर्ण सपोर्ट आहे. आमचे पण मशिनरी जे आहे औरंगाबादमध्ये हे थोडं फायद्याचं आहे की डिव्हिजनल कमिशनर ऑफिसर्स त्यांना उपलब्ध आहेत, ते सगळे आपण फील्डमध्ये टाकलेले आहेत आणि त्यांनी जसं सांगितलं की 3000 पर्यंत आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करू शकतो, तर ते आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं तर डिसीजचा स्प्रेड व्हायला थोडा प्रतिबंध होऊ शकेल. हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे डिसीज स्प्रेडला कमी आणता येईल आपल्याला. दुसरा मुद्दा असा आहे की आपले जे हॉस्पिटल्स आहेत, तुम्ही जर CCC बघितलं, जे CCC म्हणजे कोविड केअर सेंटर, जे प्रायमरी हॉस्पिटल आहे जिथं आपण माइल्ड पेशंट ठेवतो, तिथून बरे होऊन जाणाऱ्याची संख्या प्रचंड मोठी आहे. आपण जर माहिती घेतली तर आपल्याला सांगितली फार कमी रुग्ण तिथून क्रिटिकल होऊन वरच्या हॉस्पिटलमध्ये जातात. ही एक चांगली समाधानाची बाब आहे. तिसरा मुद्दा आहे की वरची जे हॉस्पिटल्स आहेत DCSC, याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला जसं मीनाक्षी मॅडमने सांगितलं की मृत्यूचं प्रमाण जे आहे, आणि या रोगाची काही गोष्टी अशा का नवीन रोग आहे, याला स्पेसिफिक औषध नाही आहे, याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देतो, क्रिटिकल केअर आपण करतो. मी घाटीमध्ये जाऊन 5-6 वेळा डेथ ऑडिट प्रत्येक पेशंटचं काय डेथ झाली याचा आढावा घेतलेला आहे. तसंच मी MGM मध्ये सुद्धा केलं. MGM मध्ये सुद्धा त्यावेळेस 44 डेथ झाली. आणि मग मी शेवटी कोविड वॉर्डात गेलो जिथं ICU आहे, आणि तिथे जाऊन विचारलं की काय अडचण. अभ्यास आमचा सुद्धा जरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असले तरी बराच झालेला आहे. शासन स्तरावर सुद्धा टास्क फोर्स आहे. त्या टास्क फोर्सच्या आपल्या इथल्या सगळ्या प्रायव्हेट आणि सगळ्या डॉक्टरचा वेबिनार याच हॉलमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्यांचे नंबर्स आहेत, ते कॉन्स्टंट टचमध्ये असतात. प्रत्येक पेशंटचा प्रोटोकॉल वेगळा आहे, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. आपण हे सगळं करत आहोत, आणि हे करत असताना मी फक्त औरंगाबादकरांना सांगू शकतो की प्रशासन खंबीरपणे समर्थ आहे या परिस्थिती हाताळायला. काही वेळेस जेव्हा घाटीमध्ये लोकांना वाचलं होतं, घाटीमध्ये लोकांना वाटलं होतं की घाटीमध्ये फार मृत्यू होतात, तर जसं आपण सांगितलं की घाटीमध्ये आपण क्रिटिकल पेशंट, सुपर क्रिटिकल पेशंट आपण ऍडमिट करत आहोत, आणि इतके जास्त क्रिटिकल पेशंट आपण ऍडमिट केलेले आहेत. आणि मेन मुख्य मुद्दा हे आहे, माझी नागरिकांना सगळ्यांना विनंती आहे की बिलकुल आजार अंगावर काढू नका. या आजाराची लक्षणं बदलत आहेत. आजार अंगावर काढून 2-3-4 दिवस आपण घालवणे हे फार धोकादायक आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की हा मेसेज केला पाहिजे की आजार अंगावर काढणे अत्यंत धोकादायक आहे. आपल्याला टेस्ट नाहीये, जिभेला चव नाहीये, वास येत नाहीये, घसा दुखतोय, ताप येतोय, किंवा अजून काही छोट्या मोठ्या इव्हन डायरिया सुद्धा, संडास लागणे, 1-2 संडास होणे, हे सुद्धा आता लक्षण म्हणून येत आहे. आणि काही लोकांना अनइझी वाटत आहे, म्हणजे काहीच लक्षण नाही, पण फक्त कसं नुसतं होत आहे. कृपा करून आजार अंगावर काढू नका. आपल्याला कोविड होऊ नये सगळ्यांची इच्छा आहे, पण त्या इच्छेपायी आपण आपला समज करून घ्यायचं की आपल्याला कोविड नाही आणि सिच्युएशन फेस करायला घाबरून टेस्ट नाही करायचे, असं होऊ देऊ नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. जर आपण लवकर डॉक्टरकडे आलो आणि लवकर आपलं डिटेक्शन झालं की आपल्याला कोविड आहे, तर हा रोग धोकादायक बनू शकतो. हा रोग धोकादायक 5व्या-6व्या दिवसानंतर बनायला सुरुवात. जसं मॅडमने सांगितलं की बायलॅटरल निमोनिया डेव्हलप होणे, किंवा कोॲग्युलेशन होणे, किंवा सायटोकाईन स्टॉर्म होणे, या पेशंट गेल्यानंतर त्या पेशंटला बाहेर काढणं, त्यांनी काढले 326 पेशंट्स, त्याच्यातूनही त्यांनी बाहेर काढले, हे धोकादायक आहे. दुसरं, आपले जे आजार आहेत जसं की मधुमेह असेल, रक्तदाब असेल, ब्लड प्रेशर असेल, किंवा दमा असेल, हे सगळे आजार नियंत्रणात ठेवले पाहिजे. आणि हे जर नियंत्रणात नसले, आपण त्याचे औषधं घेत नसलो डॉक्टरला सांगत असताना, तर मग हे पेशंट पुन्हा फार सिरियस होत आहे. आपल्याकडे एकही मृत्यू होणं ही जरी इथे आकडेवारी वाटत असेल तरी मी नेहमी म्हणतो की त्या फॅमिलीसाठी ते पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करण्यात आलं, त्या फॅमिलीसाठी ते 100% लॉस असतो. कुणाच्या घरचं माणूस गेलं, कोणी जाऊ नये या पद्धतीनंच काम करायला पाहिजे. अधिकारी मला वाटतं ताकदीनं काम करतील. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो औरंगाबादकरांना की या
सर्व अधिकारी आहेत, 3 अधिकारी आणि SP जे आहेत त्याचं परफेक्ट कोऑर्डिनेशन आहे. कुणी काळजी करायचं काही कारण नाही. फक्त आपण शिस्त पाळावी ही आम्हाला विनंती आहे. जसं की आता CP साहेबांनी सांगितलं की मास्क न लावणे किंवा इतर ज्या गोष्टी असतात, मी मास्क काढला आता मला बोलायचं म्हणून तर लगेच लावणार आहे. परंतु हे सगळे शिस्त आपल्याला विनाकारण कुठेतरी हात लावणे, हात न धुणे, सॅनिटाईज न करणे, विनाकारण फिरणे हे आपल्याला थांबवावं लागेल. कंटेनमेंट झोन मधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आपण गुन्हे दाखल केलेले. ही वेळ आली नाही पाहिजे. कंटेनमेंट झोन तुमच्यासाठी केलेला आहे, त्याच्यातून कृपा करून बाहेर पडू नका. हे धोकादायक आहे. आपल्या एखाद्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे कुणाचे जीव जाऊ शकतात, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथले जे माननीय आमदार आणि माननीय खासदार आहेत यांच्या मीटिंग माझ्याकडे 2-3 मीटिंग झालेल्या आहेत. आता पुन्हा सोमवारी ते बसणार आहेत माझ्याकडे. त्याच्यात ते परिस्थितीवरून ते आणि जिल्ह्याचे हे अधिकारी म्हणून लॉकडाऊन बाबत योग्य तो निर्णय घेतील. लॉकडाऊनमुळे रोग जात नसतो आम्हालाही माहिती आहे, परंतु लॉकडाऊनमुळे नंबर्समध्ये कमी होऊ शकते, जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंट मॅनेजेबल प्रोपोर्शनमध्ये ठेवता येईल. बाकी जिल्ह्याच्या बाबतीत मला वाटतं मी इथं बोललं नाही पाहिजे, परंतु तरी मी तुम्हाला सांगतो बाकी जिल्ह्यातही बरंचसं आपण कंट्रोल त्या प्रशासनाने आणलेलं आहे. त्यांनाही चॅलेंजेस आहेत. औरंगाबाद एवढं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे नाही. दुसरा फायदा आहे की औरंगाबाद ही मोठी सिटी आहे, फार मोठ्या प्रमाणात लोक येतात, बाहेरून येतात, हे येतात, ते त्याच्याकडे तो पण त्रास नाही. मला वाटतं की मला फक्त एवढंच ॲश्युअर करायचं आहे. फॅसिलिटीज आहेत, फॅसिलिटी बिल्ड करत आहोत. मॅक्सिमम बेड ऑक्सिजन नाही, जसं मीनाक्षी मॅडमनं सांगितलं तसं प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही सूचना दिल्या की ज्या बेडला ऑक्सिजन नाही तर सगळ्या बेडला तुम्ही ऑक्सिजन दिला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे मॅक्सिमम ऑक्सिजनच्या फॅसिलिटीज तयार झाल्या. RT-PCR सगळे आपल्याकडे 5 ठिकाणी मराठवाड्यात युनिट सुरू झालेले आहेत की जे मला वाटतं की आले नसते आपल्याला प्रत्येक वेळी पुण्याला जावं लागायचं. त्याचबरोबर आपल्याकडे चांगले डॉक्टर्स आहेत, डेडिकेटेड आहेत. मी बघतो, मी त्यांच्या ग्रुपवर आहे, 3:30 वाजता त्यांचे मेसेजेस चालू असतात की पेशंटच्या प्रॉब्लेमनुसार. महानगरपालिका अत्यंत जीव झोपून काम करत आहे. सर्वच जण कामाला लागलेले आहेत. मला फक्त एवढंच ॲश्युअर करायचं आहे की प्रशासन आहे आणि खंबीरपणाने उभं आहे की जे 3 लोक आहेत ते 3 लोक कोऑर्डिनेशननी औरंगाबादचं रक्षण करण्याची ताकद असणारी माणसं आहेत, ती करतील. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. नाही, ही प्रेस कॉन्फरन्स जी बोलवली आहे ती बेसिकली लोकांना काय प्रयत्न चालले आणि काय तयारी आहे हे कळवण्यासाठी. समारोप तर करोनाचा अर्थच होणार नाही. लोकांचा कुठल्याही यंत्रणेवर आरोप नाही. लोकांचा फक्त एकच मुद्दा आहे की आम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ऍडमिट करून द्या आणि उपचार करा. एवढे 2च मुद्दे आहेत लोकांचे. बाकी त्यांनी कुठल्याही लोकांनी म्हटलं नाही की कंटेनमेंट झोनमध्ये रेशन मिळालं नाही, अधिकाऱ्यांनी त्रास दिला, त्यांनी येऊन बळजबरी बंद केलं, असं कुठल्याही लोकांनी कुठेही आरोप केले नाही. त्याच्या बातम्या सुद्धा आलेल्या नाही. मी फक्त एकच सांगतो की त्यामुळे जे आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन जे सुरू केले ते रुग्णांची संख्या मर्यादित राहावी म्हणूनच सुरू केलेलं आहे. दुसरं, आपण जे लॉकडाऊनचा विचार चालू आहे जिल्हा प्रशासनाचा आणि सर्व लोकप्रतिनिधींचा, तोही त्याच दृष्टीने चालू आहे. आलेले माणसं जे ऍडमिट करून घ्यायचे आहेत त्याच्या बाबतीतही एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर नेहमी चर्चा होतात. आम्हाला सुद्धा फोन येतात. आता परवाच्या दिवशी 1:30 वाजता मला फोन आला की माझं वडील ऍडमिट झाला आहे, परंतु त्याची तब्येत कशी आहे. 1:30 वाजता मीनाक्षी मॅडमला मेसेज टाकून ते करून त्याला फोन करून सांगितलं. तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर आपलं कमी पडणार नाही या दृष्टीने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. आपण जे नवीन हॉस्पिटल उघडलेले आता ESICचं हॉस्पिटल सुद्धा कलेक्टर तयार करत आहे, जे 100-150 बेडचं आहे. लक्षात आलं याच्यामध्ये एक स्पष्ट करायचं की आपण जो मुद्दा घेतलेला आहे त्याच्या दृष्टीने पण प्रशासनाकडून पूर्ण कारवाई चालू आहे. लोकांना ट्रान्सपरंटली ही माहिती व्हावी याच्याकरता ऑलरेडी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण हेल्प डेस्क केलेला आहे, जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी. आणि जसं या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानुसार जे CCC आहे ते CCC मधून जर कोणी गंभीर झाला तर लगेच त्याला प्लेसमेंट कुठेतरी करता यावी या दृष्टीने पण जसं या ठिकाणी आयुक्त साहेब बोलले तसं आमचे पुरेपूर त्या रुग्णाची हेळसांड होऊ नये म्हणून आमचे पण पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. आमच्याकडून पूर्ण हा प्रयत्न राहील की कुठल्याही रुग्णाची कुठल्याही पद्धतीने गैरव्यवस्था होऊ नये औरंगाबाद. आणि याच्यात जो ग्रुप आहे महानगरपालिकेचा जो डॉक्टरचा ग्रुप आहे त्याच्यावर मी रात्री 3-4 पर्यंत मेसेजेस रुग्ण शिफ्टिंगसाठी बघितलेले आहे.
आणि आम्ही सुद्धा इंटरव्हेंट केलेलं आहे. सिनियर ऑफिसर्स करतात की बुवा MGM मध्ये जागा नाही, मग इकडे आहे का तिकडे आहे का, ती सगळ्या जागांचा डिटेल्स ते घेतात आणि रुग्ण शिफ्ट करतात. वेळ प्रसंगी घाटीलाही आपण रात्री 2:30-3 वाजता सुद्धा रुग्ण डिग्रेड होत असताना पाठवलेली आहे. तर ती काळजी जिल्हा प्रशासन घेईल. सर, प्रशासनाने आता सांगितलं की त्यांचे एफर्ट्स, आम्हालाही कळतं की एफर्ट्स चांगले आहेत प्रशासनाचे, तरी सुद्धा पेशंट का वाढत आहे. आणि आता मागच्या प्रेसमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं, आता म्युन्सिपल कमिशनरने सांगितलं की हे जर असंच वाढत राहिलं तर आम्हाला लॉकडाऊन करावं लागेल. प्रशासनाला एक भीती आहे का की हे अपशूट होईल म्हणून? याच्यात मी तुम्हाला कल्पना देतो की आपण डिसीजचा स्वरूप समजून घ्यावं. हा अत्यंत कॉन्टेजियस व्हायरस आहे. हा खूपच कॉन्टेजियस व्हायरस आहे. छोट्याशा संपर्कातून सुद्धा हा पास करतो. लॉकडाऊन जे आपण केलेलं होतं यापूर्वी किंवा बाकी मेजर्स घेतलेले होते ते आपण व्हायरसचा स्प्रेड स्लो करण्यासाठी घेतले, आणि ज्यामुळे आपल्याला बाकी तयारी करायला, हॉस्पिटलची तयारी करायला वगैरे वेळ मिळालेला आहे. आताही हा जर आपण काळजी घेतलं नाही तर हा व्हायरस पसरणार आहे. इट शुड बी व्हेरी क्लिअर. हा व्हायरस पसरणार आहे जर स्वतःचं रक्षण लोकांनी केलं नाही आणि आपण जे प्रोटोकॉल आपल्याला दिलेला आहे शासनानं तो जर पाळला नाही, आणि ॲटोमध्ये जास्त जणांनी बसणे, विनाकारण गप्पा मारत बसणे, किंवा मास्क न लावणे, किंवा अननेसरी स्पर्श करणे वस्तूंना वगैरे, या गोष्टीतून हा व्हायरस पसरू शकतो. दुसरे आपण लक्षात घ्या की या व्हायरसची कॉन्टेजियस नेचर आपण जगभरातल्या बातम्यातून आपल्या निदर्शनात येत असेल. इव्हन मोठमोठ्या देशात सुद्धा या व्हायरस कंट्रोल करायला खूप आवडतं. व्हायरस कसा आहे, निसर्ग आहे, तर हा व्हायरस जर लक्ष नाही दिलं आणि कंटेनमेंट केलं नाही, किंवा आपण जर रुग्णांना मोकळं फिरायची मोकळीक दिली किंवा लोकांनी काळजी घेतली नाही तर निश्चित पसरणार. ते पसरू नये म्हणूनच म्युन्सिपल कमिशनर म्हणले की आपल्याला लॉकडाऊन घ्यावं लागलं तर जिल्हा प्रशासन त्याचा निर्णय निश्चित सोमवारी करेल. आणि जर लॉकडाऊन घ्यायचा निर्णय झाला तर त्याचा फायदा असा होईल की साधारण 8-10 दिवसाचं जर यांनी लॉकडाऊन घेतलं तर आपल्याला काही जे इन्फेक्टेड रुग्ण आहेत ते घरी थांबतील. त्याच्यातले आपल्याला माहिती 85% रुग्ण तसेही बरे होतात. उरलेल्या 5 ते 10% रुग्णांचा खूप जास्त सिरियस प्रॉब्लेम आहे. तर मग त्यांची इन्फेक्टिव्हिटी संपेल आणि नंबर मॅनेजेबल प्रोपोर्शन्स. रॅमिडिसिविर जे औषध आहे ते आपल्याकडे, रॅमिडिसिविर जे औषध आहे ते आपल्याकडे उपलब्ध झालंय का, त्याचे काही कुणाला दिलंय का, त्याचे परिणाम आले का? रेमडेसिवीरच्या बाबतीत जे आहे, रेमडेसिवीर हे औषध राज्य शासनाने खरेदी करून आपल्याला 2 दिवसात देणार आहे, अशा पद्धतीची काल सन्माननीय आरोग्यमंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषणा केली होती. त्याशिवाय पण रेमडेसिवीर औषध हे घाटीमध्ये काही रुग्णांना देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे जे खासगी हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी देखील रेमडेसिवीर औषध हे काही रुग्णांना देण्यात आलेलं आहे. याच्यासाठी रेमडेसिवीर औषध मिळवण्याच्या दृष्टीने आपलं जिल्हा प्रशासन पण आणि आपलं जे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्या मार्फतीने पण आपण हे प्रयत्न करतो आहे. मात्र कुठलंही औषध म्हणजे रेमडेसिवीर स्पेसिफिकली कोरोनासाठी आहे, टोसिलिझुमॅब जे आहे इम्युनोमॉड्युलेटर हे पण कोरोनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. यांचा मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की निधीची किंवा कुठलीही अशी कमतरता नाही. टेक्निकल पॉईंट्समध्ये कमतरता असेल तर ती उपलब्धतेची आहे. जे कुठले आपल्या भारतामध्ये उपलब्ध असेल किंवा इव्हन परदेशातून पण जे काय आयात करावं लागेल त्यासाठी आपण पूर्णपणे त्याला कटिबद्ध आहे. याची डिटेल इन्फॉर्मेशन भट्टाचार्य मॅडम कदाचित देऊ शकतील. रिझल्ट आले का एक अपेक्षित आहे. आणि काय बोलतो रेमडेसिविर औषध दिल्यानंतरचे काही रिझल्ट काही रिझल्ट आहेत का आणि काही लोकांना दिलेला आहे. रेमडेसिवीर आपण 2 रुग्णांना आतापर्यंत दिलेलं आहे आणि त्या रुग्णांना ॲक्च्युली ते थोडे म्हणजे मॉडरेट सेकंड लेट फेज जी मी आपल्याला सांगितली त्यामध्ये ते आले होते. परंतु दोन्ही रुग्णांना आपल्याला टोसिलिझुमॅब हे इंजेक्शन सुद्धा द्यावं लागलं. त्यामुळे आपण 100% फक्त 2 रुग्णांना आपण दिलेलं आहे. त्यामुळे अजून जेव्हा आपण जास्त रुग्णांना ते देऊ आणि त्याच्यानंतरच आपण त्याबद्दल नीट सांगू शकतो. कारण दोन्ही रुग्णांना आम्हाला रेमडेसिवीर बरोबर टोसिलिझुमॅब सुद्धा द्यावं लागलं. प्लाझ्माच्या बाबतीमध्ये प्लाझ्मा सेंटर हे जे आहे ते सर्व 23 मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरुवात झालेली आहे त्याची, आणि प्लाझ्मा बँक एकत्र करायची असं तयारी झालेली आहे. आपण औरंगाबादमध्ये सुद्धा सर्व प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. सर्व डोनर्सला प्लाझ्मा डोनेट करण्याबद्दल ही अत्यंत किचकट अशी पद्धती आहे
उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये आपण डोनर व्यक्तीचा प्लाझ्मा घेतो आणि तो आपण रुग्णाला देतो. पण डोनर व्यक्ती जेव्हा हा प्लाझ्मा देते त्यावेळेला डोनर व्यक्तीच्या प्लाझ्मामध्ये जे प्रतिजैवक असतात ते प्रतिजैवक 1:640 इतक्या प्रमाणापेक्षा जास्त असले पाहिजेत. तर ही तपासणी केल्यानंतर मग आपण ते देऊ शकतो. सध्या आपण त्याची पद्धत अजून आपण कुठल्या रुग्णाला दिलेलं नाही आहे, पण आपण त्यासाठी लागणारे सर्व उपचार पद्धतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि लवकरात लवकर आपण हे देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत. संकलन किती झालं मॅडम प्लाझ्माचं? किती जणांकडून घेतलाय प्लाझ्मा? सॉरी, आतापर्यंत आपल्याला 2 रुग्णांनी प्लाझ्मा दिलेला आहे आणि अजून काही रुग्ण आहेत ज्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी मी तयार आहे असं अंडरटेकिंग दिलेलं आहे. याबद्दल मी एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली 2-3 दिवसापूर्वी, तर त्याच्यातही त्यांनी सांगितले की आपण रुग्णांची सगळी यादी आपल्याकडे आहे आणि जिल्हाधिकारी महोदयची यंत्रणा त्या सगळ्यांशी संपर्क करून आपण त्यांना प्लाझ्मा देण्यासाठी विनंती करतो. आणि याबरोबर आपल्या वृत्तपत्रातही बातम्या आलेल्या की प्लाझ्मा दान आता करावं, ती प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. काढ़ा संबंध में बहुत चर्चा चल रही है सोशल साइट पे, सोशल मीडिया पे, तो वर्तमान पत्रों में भी काढ़ा के बारे में, मालेगांव काढ़ा, बीड़ का काढ़ा, जो आयुर्वेदिक जो आ रहा है उसके बारे में क्या आपण आयुष काढा जो आहे तो केंद्र शासनानं अप्रूव्ह केलेला आहे आयुष मंत्रालयाने. हे आपले जुने हर्बल्स आहेत की जे इम्युनिटी बूस्टर्स म्हणून किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्याची जी आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांचा हा काढा आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. बीडहून जो आलेला आहे डॉक्टर चरखा नावाच्या, त्यांनी काही आपल्याला चार्ज केलेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांनी बीडमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे. जसं की आपण म्हणतो हळदीनं प्रतिकारशक्ती वाढते, आपला घसा दुरुस्त होतो, तसंच या काढ्याचं रिकग्निशन आयुष मंत्रालयाने दिलेलं आहे. आणि आपण CCC DCSC म्हणजे जे नॉन क्रिटिकल पेशंट्स आहेत त्या नॉन क्रिटिकल पेशंटमध्ये या काढ्याचा वापर ऑलरेडी आपण चालू केलेला आहे. त्याची इन्फेक्टिव्हिटी कमी होते असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. इव्हन आता मी उस्मानाबादला जाऊन आलो परवा, तिथे सुद्धा आयुर्वेदिक कॉलेज आहे, त्यांनी सुद्धा ते सुरू केलेलं आहे, सगळ्या जिल्ह्यातही सुरू केलेलं आहे. आता मला क्रिटिकल पेशंटला द्यायचा नाही, त्या संदर्भात काही इश्यूज रेज केलेले आहेत की क्रिटिकल पेशंटला त्याचा फायदा होईल, त्याला त्या ICMR ला कॉन्टॅक्ट करून ती लोक त्या बाबतीत निर्णय घेतील. पण काढा हे हर्बल आहे आणि ते प्रतिकारशक्ती वाढवतं, जसं की हल्दी आहे, गुळवेल सत्व आहे किंवा अजून जे कोणते घटक त्याच्यात असतील ते, आणि त्याचा फायदा आहे असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं. तर प्रश्न असा आहे की बीडमध्ये 9 पेशंट मिळाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर केला, परभणीमध्ये 4 पेशंट मिळाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर केला. आपल्याकडे 50 पेशंट होते त्यावेळेसही आपले अधिकारी म्हणत होते की सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. आज 200 पेशंट रोज निघतात तरी आपले अधिकारी म्हणतात की सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. आपली सिच्युएशन आवाक्याच्या बाहेर जाण्याची प्रत्येक जिल्ह्याची व्याख्या अशी वेगळी का आहे? मी याच्यात हे सांगतो की मी पुन्हा एक स्पष्ट करतो की लॉकडाऊन रोग नष्ट होणार नाही अथवा व्हायरस नष्ट होणार नाही, पण कृपा करून सर्वजण समजून घ्या. परंतु लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या मॅनेजेबल प्रोपोर्शन मध्ये किंवा स्प्रेड आपण लिमिटेड प्रोपोर्शन मध्ये आणू शकतो. औरंगाबाद मध्ये लॉकडाऊन बाबत मी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की लॉकडाऊनचा निर्णय जो आहे तो सोमवारी सर्व इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून आमच्याकडेच करणार आहे. त्यांनी ऑलरेडी इंडिकेशन दिलेले की लॉकडाऊन लावावं लागेल, तर तसं ते लॉकडाऊन बाबत सोमवारी निर्णय घेतील. वेगवेगळी काय व्याख्या असं काय आहे की त्याच्यामुळे कंट्रोल किंवा व्याख्या वेगळ्या काय? लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे अधिकार पूर्ण जिल्हा प्रशासनाला दिलेले, त्याच्यात व्याख्या नाहीये. तिथली लोकल परिस्थिती, तिथे अवेलेबल असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, जसे की आता औरंगाबादमध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर आहे, परंतु परभणी आणि बीडची त्या इन्फ्रास्ट्रक्चरशी तुलना होऊ शकत नाही. तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्णय घेतलेले आहेत. अजूनही काही जिल्हाधिकारी हे निर्णय घेतील. उदाहरणार्थ उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणत होते की सोलापूर येणारा रस्ता ते अडवतील. तर लोकल सिच्युएशन बघून जिल्हाधिकारी त्या स्तरावर निर्णय घेतात. आणखीन असा एक प्रश्न आहे की सातत्याने असं होतं की एखादा नेता किंवा एखादा व्यक्ती आरोप करतो, परंतु प्रशासनाकडनं त्यांचं वर्जन येत नाही, असंख्य वेळा विनंती करून सुद्धा, आणि मग चुकीची बातमी जर आली तर त्याचा परिणाम काय होतो याचं उदाहरण आहे सध्या. मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. आमची एक रिक्वेस्ट आहे खास करून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची की आम्हाला कुठेतरी असा एक अधिकारी द्या की जो आम्हाला सांगू शकेल की त्या याचं काय आहे.
मी याच्यात हे स्पष्ट सांगतो की याच्यात मी जिल्हाधिकारी आणि म्युन्सिपल कमिशनर आणि इतर अधिकाऱ्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की ते मीडियाला रेग्युलर ब्रीफिंग देतील आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला जेव्हा वाटेल की काही विषय तुम्हाला माझ्याशी बोलायचे आहेत तर मी पण तयार आहे. जिल्ह्याच्या बाबतीत हे 2 अधिकारी निश्चितच आपल्याला ब्रीफिंग देतील. होम क्वारंटाईनचं काय करतोय सर आपण आणि दुसरं हॉटेल क्वारंटाईनचं काय ठरवलं? होम क्वारंटाईन बाबत लक्षात ठेवा की होम क्वारंटाईनचा काही अटी आहे. कुठल्या पेशंटला होम क्वारंटाईनला ठेवलं पाहिजे आणि तिथे काय व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे त्याचा एक डेडिकेटेड केअर टेकर असला पाहिजे, त्याचा कंटिन्युअस डॉक्टरशी संपर्क असला पाहिजे, सेपरेट टॉयलेट असलं पाहिजे वगैरे अशा सगळ्या कंडिशन्स आहेत. होम क्वारंटाईन लोकांनी सिस्टमॅटिकली पाळणं, आपण त्याचं अंडरटेकिंग घेतो पण ते सिस्टमॅटिकली पाळणं हे पण फार महत्त्वाचं आहे. होम क्वारंटाईनचा अर्थ असा नाही की आपल्या घरात आपण कुठे पण ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण जर आपल्या घरातल्या 5 लोकांना इन्फेक्ट केलं आणि त्या 5 मधले 2 असिम्प्टोमॅटिक असतील आणि ते 2 असिम्प्टोमॅटिक जर फिरत राहिले तर ते बाहेर इन्फेक्ट करू शकतात. त्यामुळं आपण जास्तीत जास्त प्रमाणात औरंगाबादमध्ये किंवा औरंगाबाद विभागातून जर आपण माहिती घेतली तर आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनवर भर दिलेला आहे. हा एकच कळीचा मुद्दा आहे की ज्यामुळं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हाय रिस्क कॉन्टॅक्टचं जर झालं तर आपल्याला त्यांना एका जागी ते असल्यामुळं आणि मेडिकल सुपरविजन मध्ये असल्यामुळं त्यांच्यापासून स्प्रेड होणार नाही आणि त्यांच्याही तब्येतीला धोका होणार नाही. त्यामुळं मी त्याच्या बाबतीत एक अशी सूचना दिली आहे की म्युन्सिपल कमिशनर त्या बाबतीत निर्णय घेतात की जर कुणाला होम क्वारंटाईन करायचं असेल तर त्या बाबतीत म्युन्सिपल कमिशनर सेपरेटली पाहणी म्हणजे त्याची माहिती घेऊन मग निर्णय. पण यावर आक्षेप सुद्धा घेण्यात आला क्वारंटाईनवर. राजकीय नेत्यांसोबत जेव्हा बैठक झाली त्यावेळेस खूप घाबरत आहे, पुढे येत आहे, सांगायला पत्रक आहे. मग यावर आपण तोडगा कसं काय? याच्यात बघा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 11 म्युन्सिपल कमिशनर सांगितले 1600च्या वर लोक. जर लोक घाबरली असतील तर हा आकडा एवढा मोठा केला नसतो. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये घरापेक्षा वेगळा तेवढा कम्फर्ट घरा एवढा नसतो किंवा तेवढी चांगलं वाटत नाही. आता मी तुम्हाला उदाहरण देतो की एका पत्रकार मित्रांच्या वडिलांना प्रॉब्लेम झाला, ते सुद्धा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनला थांबवत होते. आम्ही त्यांना सांगितलं की समजून सांगितलं आणि ते गेले तिथे. तुम्ही त्यांचा अनुभव आपण कृपा करून विचारून घ्यायला. पण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये यायला लोकांची तयारी नाही. पण आपण त्यांना कन्व्हिन्स करतो. मी स्वतः बघितलं काही डॉक्टरच्या बाजूला मी होतो जेव्हा ते पेशंटशी बोलत होते आणि त्यांच्या नातेवाईकांशी आपल्याला यावं लागेल, आपल्याला ते केलं म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही, तुमची तब्येत चांगली राहील, तुम्ही डिसीज वाढणार नाही, बाहेर स्प्रेड होणार नाही. हे शेवटी एज्युकेट करायचं काम आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आपलं जेवढं चांगलं होईल, आज मला माहित नाही परंतु मॅक्सिमम पेशंट जे आपले निघत आहेत पॉझिटिव्ह ते इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन ही एक चांगली बाब आहे. म्हणजे हे पेशंट इन्फेक्ट करण्यासाठी बाहेर जाऊ शकले नाही. हे जर होम क्वारंटाईन मध्ये असते आणि जर उद्या त्यांनी होम क्वारंटाईनची पद्धत पाळल्या गेली नसतील, पेशंट नाही म्हणत मी हाय रिस्क कॉन्टॅक्ट, तर मग मात्र आपल्याला रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते. या ठिकाणी सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि ज्या काही सूचना केल्या आता कृष्णा केंद्रे यांनी सूचना केलेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा या ठिकाणी 1-2 ठिकाणून सूचना आली ब्रीफिंगच्या बाबतीत आणि या ठिकाणी आम्ही संपर्कात आहोत. परंतु तरी पण एक रुटीन किंवा एक डिसिप्लिन यावा या दृष्टीने जे आहे या दृष्टीने आपण असा निर्णय घेतो आहे की दररोज जे आहे 5 वाजता इथेच याच ठिकाणी इरिस्पेक्टिव्ह ऑफ की आपण या ठिकाणी या असाल किंवा नसाल, या ठिकाणी एकतर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी हे या ठिकाणी मीडियाला ब्रीफिंग करतील. मग त्याच्यात पत्रकार बंधू असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा आपले जर काही प्रश्न असतील तर ते या ठिकाणी सॉल्व्ह होतील. हे डेली जे आहे डेली आपलं 5 वाजताचं शेड्यूल जे आहे हे या ठिकाणीच राहील. त्याच्यामुळे आपण निसंकोचपणे या ठिकाणी आपल्याला याच्या बाबतीत फक्त मला दोन्ही अधिकाऱ्यांना मी एक सूचना देतो याच प्लॅटफॉर्मवर की मीडियाशी डायलॉग त्यांचा आहे तो अजून वाढवला पाहिजे आणि फक्त रोज एक बुलेटिन गेलं पाहिजे की आपलं काय आहे काय नाही. काही पत्रकार मित्रांची माझ्याकडे तक्रार होती की फार उशिरा माहिती मिळते आणि ती रात्री 9, 10, 11 वाजता मिळते. तर ती होणार नाही आणि आपली माहिती साधारण 7 पर्यंत यांच्या सगळ्यांच्या जवळ जावी एवढी दक्षता जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिकेने घ्यावी. सर एक रिक्वेस्ट आहे त्यामध्ये जिल्हा प्रशासनाचं जर आपण कोणी बसवत असेल ते महानगरपालिकेचे प्रतिनिधी असतात. हो, ज्यावेळी मी 5 वाजताचं सांगितलं त्यावेळी 5 वाजता तुम्हाला
जिल्हा प्रशासन असो का महापालिका असो असं उत्तर मिळणार नाही की हे महापालिकेचं ते आहे. 4 लोक बसतील, म्हणजे 4 लोकांनी पोलीसचा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी 5 वाजता नाही, याच्यात घाटीचा एक प्रतिनिधी द्यावा मॅडम, की डेथवर काही कुणाला बोलायचं असेल तर त्याबद्दल बोलता येईल. जिल्हाधिकाऱ्यांचा एक प्रतिनिधी असेल, महानगरपालिकेचा एक प्रतिनिधी असेल आणि पोलिसांचा आवश्यक असल्यास आवश्यकतेप्रमाणे प्रतिनिधी असेल. जिल्हाधिकाऱ्यांनी अरेंजमेंट करावी 5 वाजता इथे 4 प्रतिनिधी असतील आणि ते पत्रकारांना माहिती देतील. प्लस जे बुलेटिन आपण माहिती अधिकाऱ्यामार्फत देतो ते लेट जात आहे, त्याची तक्रार आहे, त्याची आपण दक्षता घ्यावी. 7 पर्यंत आपलं बुलेटिन गेलं पाहिजे.